नमस्कार वेली मित्रांनो, मी आसिफ पटेल. आपल्या ह्या आजच्या डिजिटल हरित क्रांतीच्या तिसऱ्या ट्रेनिंग सेशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून आमचे वेबिनार पाहतात आणि आपल्याला या वेबिनार मधून बऱ्याचशा गोष्टी नवे भारत घडवण्यासाठी आपण यातून बऱ्याचशा गोष्टी करणार आहे. तर आपले खूप खूप धन्यवाद. आता पुढच्या गोष्टीचं सखोलपणे मार्गदर्शन आदरणीय श्री गणेशजी कानडे करणार आहे. तर आपण सर्व वेली मित्रांचे आपल्या ह्या तिसऱ्या ट्रेनिंग सेशन मध्ये मी खूप खूप स्वागत करतो. चला मग आपण जाऊया आता गणेश कानेरे सरांकडे. धन्यवाद आसिफ पटेल सर. नमस्कार वेली मित्र, मी गणेश पाटील कानेरे, CSC ॲग्रिकल्चर महाराष्ट्र कृषी व्यवसाय सल्लागार, आपल्या आजच्या या तिसऱ्या ट्रेनिंग सेशन मध्ये स्वागत करतो. मित्र हो, 1 तारखेला आपण डिजिटल हरित क्रांतीचं मिशन लॉन्च केलं. 2 तारखेला आपण डिजिटल क्रांतीचे जे घटक आहेत त्यांच्याविषयी माहिती घेतली. 3 तारखेला आपण माती परीक्षण याविषयी माहिती घेतली आणि आज 4 तारखेला या तिसऱ्या वेबिनारमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो. आपण जर या तीन विषयांचे व्हिडिओ जर मिस केले असतील तर ते पहिले बघा आणि ते ह्या चॅनलवर आहे. कारण ते जर आपण बघितले नाही तर हे जे सेशन आपण जॉईन करताय याच्यात आपली लिंक लागणार नाही. म्हणून प्रथम 3 व्हिडिओ जर आपण बघितले नसेल तर ते बघा आणि नंतर याला जॉईन करा. कारण हा व्हिडिओ जरी आता लाईव्ह असला तरी हा चॅनलवर सेव्ह असतो. तर मित्र, काल आपण बघितलं की शेतकऱ्यांना त्यांच्या दयनीय अवस्थेमधून काढायचा असेल तर सुरुवात मातीपासून करावी लागेल आणि माती परीक्षणाविषयीचा सविस्तर विषय आपण काल बघितला. तर मित्र, आता आपण शेतकऱ्याच्या आणखीन एका मोठ्या समस्येकडे लक्ष आपल्या सगळ्याचं वेधित करणार आहे. शेतकऱ्याची आणखीन एक मोठी समस्या आहे. ठीक आहे, आता आपण मातीपासून सुरुवात केली, आता मातीच्या मशागतीविषयी विचार करू. पेरणीपूर्वची मशागत आहे ती गावात अनेक ट्रॅक्टर्स आहेत, अनेक अवजारे आहेत, त्याद्वारे होऊन जाते. पेरणीपूर्व मशागतीमध्ये काही अडचण नाही, परंतु विषय येतो पेरणी नंतरचा जो काळ आहे, पेरणी नंतरचं जे मशागतीचं काम आहे किंवा शेतीचे काम आहे याच्यामध्ये शेतकरी अक्षरशः पिळून निघतोय है नाही. म्हणून आपल्याला शेती मशागतीसाठी सुद्धा शेतकरी या अडचणीतून निघावा यासाठी काम करावं लागणार आहे. पेरणीनंतरच्या मशागतीमध्ये मनुष्यबळ व बैलांचा वापर करावा लागतो आणि ते इतकं महाग पडतं की आमच्या उत्पन्नाचा बराचसा भाग हा शेतमजुरीमध्ये चालला जातो. जेव्हा सोंगणीची वेळ येते ना तर तेव्हा गावातलं शेतमजूर बघा, त्याच्या तऱ्हा बघा आहे नाही. 2-5 एकर वाल्या शेतकऱ्याला तर इतका वैताग येतो की त्याला शेतीच कराशी वाटत नाही, इतकी परेशानी त्या शेती मशागतीच्या कामामध्ये. या बाबतीत शेतकरी मोठा असो की छोटा असो आहे नाही, प्रत्येकाचं शोषण होते आणि हे शोषण दुसरं तिसरं कोणी करत नाहीये. तर परिस्थितीच अशी बनलेली आहे की शेतकरी या बाबतीमध्ये हातबल झालेला आहे. कमी शेती असेल तर बैलजोडी वापरायला परवडत नाही, सालदारा ठेवायला परवडत नाही आणि जेव्हा शेतीमध्ये मजुराची गरज असते ना तेव्हा ते मजूर मिळत नाही. म्हणून शेतकऱ्याचा जो तरुण मुलगा आहे तो शेतात काम करायला तयार नाही. शेतकऱ्याची मुलं आणि मुली जी आहेत हे नाही ते शेतात काम करायला तयार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दिवसेंदिवस खचून चाललाय ना, खगून चाललाय, त्याला काय करावं ते समजत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ही सुद्धा अडचण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग अशा परिस्थितीत भविष्यात शेतकऱ्याचं भवितव्य काय हा खूप मोठा विचार करायला लावणारा विषय. जी माणसं फक्त आजचाच विचार करून व्यवसायाचे मनसुबे आखतात ना त्या माणसाचा व्यवसाय हमखास डुबतो. कारण मार्केटमध्ये कोणत्या व्यवसायाचा कधी महत्त्व निघून जाईल हे सांगता येत नाही है नाही. कारण वेळेची गती इतकी सुपरफास्ट आहे की त्याच्यात मोठमोठ्या व्यवसायाचं महत्त्व निघून चाललं जातं. म्हणून आजचा विचार करून व्यवसाय न करता आपले जे वेली आहे त्या वेलींनी भविष्यकालीन ज्या गरजा आहे किंवा भविष्यकालीन ज्या अडचणी आहे त्या अडचणीचा विचार करून आपल्या गाव स्तरावर व्यवसाय आखले पाहिजे. आणि त्यासाठी आपण CSC ॲग्रिकल्चर टीम महाराष्ट्र यासाठी प्रयत्न करत आहे. भविष्यकाळाचा विचार करून जर व्यवसाय करायचा तर लक्षात घ्या की येणाऱ्या आपलं जे पूर्ण सध्या जे समाजकारण चालू आहे किंवा समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या सामाजिक क्षेत्रातला एक रिपोर्ट आपण पहिलं बघूया. ते रिपोर्ट जर आपण बघितला तर आपल्याला भविष्यकालीन व्यवसाय जे आपण सांगतोय ॲग्रिकल्चर टीम त्याच्या बाबतीतलं काय म्हणता येईल मत थोडं पक्क होण्यास मदत होईल. तर चला आपण आता एक रिपोर्ट बघूया. भारत जल्द ही दुनिया का सबसे ज्यादा आबादी वाला देश बनने की राह पर है। ये एक ऐसी रेस है जिसमें हम ना ही जीतें तो अच्छा होगा, क्योंकि इसके परिणाम काफी चिंताजनक हैं।
हाल ही में संयुक्त राष्ट्र ने भी अपनी एक रिपोर्ट में ये कहा है कि अगले 8 साल में भारत चीन को पीछे छोड़ते हुए दुनिया का सबसे ज्यादा आबादी वाला देश बन सकता है। एक्सपर्ट्स के मुताबिक देश की लगातार बढ़ती आबादी संसाधनों पर बोझ बनती जा रही है और आने वाले समय में इतनी बड़ी आबादी की आधारभूत जरूरतों जैसे खाना, घर, चिकित्सा और शिक्षा को पूरा करना देश के लिए एक बड़ी चुनौती होगी। आज हम अपने लोगों को अच्छा खाना नहीं दे पाते, जिससे बीमारियां होती हैं। अगले और जो हमारी पॉपुलेशन अगले 35 साल में बढ़ेगी, उसे हम शुद्ध भोजन कहाँ से दे पाएंगे? उसके लिए हम क्या करेंगे? पीने के लिए पानी नहीं दे पाएंगे। नदियों को लेकर, हमारे देश में नदियों के जल को लेकर कितना विवाद हो रहा है, किस तरह से क्लाइमेट चेंज हो रहा है। इवन देन हम कितनी विडंबना है कि हम उस देश में आज के समय पर रहते हैं जहां पे प्रदूषण की वजह से बच्चों के स्कूल की छुट्टी करानी पड़ती है। दुनिया की 1/3 से ज्यादा आबादी चीन और भारत में रहती है। चीन 143 करोड़ और भारत 137 करोड़ लोगों के साथ लंबे समय से दुनिया के 2 सबसे ज्यादा आबादी वाले देश हैं। 32.90 करोड़ की आबादी के साथ अमेरिका तीसरे और करीब 27 करोड़ की जनसंख्या के साथ इंडोनेशिया चौथे नंबर पर है। 2050 तक पूरी दुनिया की आबादी में 200 करोड़ का इजाफा होगा और कुल आबादी बढ़कर 970 करोड़ हो जाएगी, जो अभी 770 करोड़ है। हालांकि आर्थिक सर्वेक्षण 2018-19 में दावा किया गया है कि अगले 2 दशक में भारत में जनसंख्या वृद्धि दर में तेजी से गिरावट आएगी। इसमें यह भी कहा गया है कि भारत में 2021 से 31 के दौरान कामकाजी लोगों की आबादी में सालाना लगभग 97.9 लाख का इजाफा होगा, जबकि 2031 से 41 में यह आंकड़ा 42 लाख सालाना हो जाएगा। अगर आप ये सोचिए कि हमारी 35 साल से कम उम्र की जनसंख्या 90 करोड़ के आसपास है हमारे देश में, और अगर हम ये मान लें कि हम रिप्लेसमेंट लेवल को भारत ने आज ही अचीव कर लिया है, ठीक है, आज के बाद हर किसी महिला के सिर्फ 2 ही बच्चे होंगे, 2 से ज़्यादा नहीं होंगे, तब भी अगले 35 वर्षों में, क्योंकि रिप्रोडक्टिव एज में हमारी जो पॉपुलेशन है, तब भी अगले 35 वर्षों में 90 करोड़ बच्चों का जन्म जरूर होगा हमारे देश में। और 90 करोड़ बच्चों का जन्म होगा। मृत्यु दर हमारे यहाँ लगभग 88 लाख लोग हर साल मरते हैं। जैसे जैसे हेल्थ फैसिलिटीज़ बढ़ रही हैं, एवरेज एज हमारी बढ़ रही है, तो हमारे जीवन स्तर हमारा सुधर रहा है, स्वास्थ्य सुविधाएं बढ़ रही हैं, तो हमारी एवरेज एज बढ़ेगी, मॉर्टिलिटी रेट हमारी और कम होना है। लेकिन क्योंकि एजिंग पॉपुलेशन होगी, उसके हिसाब से अगर आप ये भी मान लें कि 1 करोड़ लोग हर साल मरेंगे, तब भी हर कीमत पे अगले 35 साल में 45 करोड़ लोग ऐड होंगे हमारी पॉपुलेशन में। हमारी पॉपुलेशन को 2050 के आसपास 200 करोड़ होने से कोई नहीं रोक सकता। किसी भी देश के लिए उसके युवाओं में हुनर और जनसंख्या का काबू में होना एक वरदान होता है, जिससे आगे चलकर वो एक सुपर पावर बन सकता है। लेकिन जिस देश की आबादी उस पर बोझ बन जाती है, उसके लिए गंभीर समस्याएं खड़ी हो जाती हैं। आता विचार करा, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे पुढचा काळ शेतीचाच आहे आणि त्या शेती व्यवसायामध्ये तरुणांनी उतरलं पाहिजे। पण शेतकऱ्याचा तरुण मुलगा त्याच्या बापाचे सगळे हाल पाहून तो नको रे बाबा शेती, है नाही, तो म्हणतो बाबा तिकडे 10-5 हजाराची नोकरी का करणं आहे ना, पण ही शेती नको, है नाही, असं त्याच्या डोक्यात पक्क होतं। आणि मग तो इंजिनियर बनतो किंवा काय गोष्टी करतो। परंतु जेव्हा तो इंजिनियर बनतो किंवा इंजिनियर असेल किंवा आज डी फार्मसी असेल, काय जे असेल, जेवढे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचे हाल पाहतो मी, है नाही। माझा MBBS एक मित्र डॉक्टर आहे, तो एका दवाखान्यात काम करतो, 15,000 रुपये महिन्याला, है नाही। इंजिनियर मुलांना तर 5-10 हजार रुपयामध्ये ढोबरून घेतलं जातं, है नाही। आणि असा जो सगळं शहरी फटके खाऊन तो शेतकऱ्याचा मुलगा पुन्हा वापस येतो। त्याची एकतर त्या शेतीसोबतही तिची नाळ जुडलेली राहत नाही आणि नवीन काय करावं हेही समजत नाही। मग अशा टाइमात तो काय करणार? तो इन्स्टावर ते झुमकावाली पोर हेच पाहणार ना, दुसरं काय करणार? त्याला समजायलाच नेमकी करावं काय। अशी झुंडीच्या झुंडी पोरं गावात चौकात नाही झुमकावाली पाहत बसलेले, रील करतायत। अरे बाबा, त्यांच्या जीवनातलं ध्येयच संपून गेलं। त्यांचा बाप जो
परेशान होत चाललेला आहे त्याला त्याच्यातून काहीतरी बाहेर काढता येईल असा विचार त्या पोराच्या डोक्यामध्ये नाहीये. आणि CSCच्या माध्यमातून, CSC ॲग्रिकल्चरच्या या हरित क्रांतीच्या माध्यमातून, डिजिटल हरित क्रांतीच्या माध्यमातून अशा लाखो युवकांना गावातल्या गावात रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देत आहोत. आणि शिवाय रोजगार म्हणजे लोकांचं नोकर बनायचं नाहीये, तर आमची जी 4-2 एकर शेती आहे त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी करामती करायच्या आहे तर त्या करामतीमधून आम्हाला चांगलं उत्पन्नही मिळेल आणि आमच्या शेती व्यवसायाला नवीन पिढीचा एक आधार भेटेल. म्हणून आमची शेतकऱ्याची मुलं असेल किंवा मुली असतील नाही या आता कुठंतरी काय म्हणते कंबर कसून या कामाला लागले पाहिजे. परंतु एक विचार करा, तुम्ही सांगा पुढच्या 5 वर्षात जर या शेती मशागतीच्या बाबतीत आजच मजूर भेटत नाहीये आणि शेतकऱ्याचे मुलं शेतात काम करत नाहीये, पुढच्या 5 वर्षात शेतीत काम करणारा वर्ग संपुष्टात येणार आहे. मग जर असं असेल तर याला पर्यायी व्यवस्था उभी करायला पाहिजे का नाही. कालच्या वेबिनारमध्ये आपण सांगितलं होतं की शोषण व्यवस्था उखडणं मुश्किल आहे, तर पोषण व्यवस्था आजूबाजूला उभा करावं लागतील. म्हणून या क्षेत्रामध्ये बी शेतकऱ्याचं जे शोषण होतंय ते जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपल्या पोषण व्यवस्था उभी करावी लागेल. मग तुम्ही एक विचार करा, आज जो शेतकऱ्याचा तरुण मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याच्या खांद्यावर ती 15-20 लिटरचं कीटकनाशकाचं टाकी जर ते आम्ही त्याला आमच्या भाषेत बी म्हणतो की हे 15 किलोचं माकड आहे की नाही आणि खांद्याला ते चावतंय, अशा परिस्थितीतलं जे 15 किलोचं जे माकड आहे ते तर पाठीवर देऊन जर त्याला फवारणी मारायला लावली त्याच्या बापाला तर तो काय करणार, ते म्हणतात नको रे बापा आहे नाही. जर त्याला सांगितलं जाय वखर हान, दिवसभर वखर इकडून तिकडं पाया आणायच्या बायला मग हिंडायचं आहे नाही, तर ते करणार आहे का. नवीन पोरं करणार नाही, मग काय करावं लागणार आहे नाही. तर त्याच्या खांद्यावर पाण्याची टाकी फवारणीची न देता त्याच्या हातात ड्रोन द्यावं लागेल. ड्रोन आहे नाही, ड्रोनचा रिमोट त्याच्या हातात द्या, मग पाहतो पुऱ्या गावाची फवारणी मारतो का नाही. आणि शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना अंतर्गत गावागावात अशा ड्रोनची शृंखला आपण याच्या माध्यमातून करत आहोत आणि लवकरच त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं आहे. म्हणून ज्या आमच्या शेतकऱ्याच्या मुली आहे त्या मुलींना तुम्ही खुरपं घेऊन जर जायला लावसाल एकतर तिचा ग्लो खराब होतो आणि ग्लोवर तर खूप सध्या काय म्हणता हॅमरिंग चालू आहे आपल्याकडं आहे की नाही. केस, चेहरा आणि त्वचा याच्यावरच 90% आढळायची आहे आणि त्याचं हॅमरिंग इतकं आमच्या डोक्यात आहे. मग चेहरा काळा पडतो, कपडे काळे काय म्हणते त्वचा काळी पडते, म्हणून त्या पुरुष शेतात यायला तयार नाही आहे नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलींना सुद्धा शेतात जर कामाला भेटवायचं असेल तर त्यांच्या हातात खुरपं नाही द्यावं लागणार, त्यांच्या हातात द्यावं लागणारे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर. आणि तुम्हाला काय वाटतं हे अवघड आहे का. हे खूप सोपं आहे. खेळता खेळता काम झालं पाहिजे, मजेत काम झालं पाहिजे. आणि अशी मशिनरी, अशा अवजारं जर गावामध्ये आम्ही उपलब्ध केले तर आपण खऱ्या अर्थानं एक नवीन डिजिटल हरित क्रांती याच्यातून करू शकतो. मग तुमचा प्रश्न पडेल की सर आता हे कसं करायचं. मग आतापर्यंत हे काय शेतकरी येडे त्याला कळणार ना का हे मशिनी घ्यायच्या. नाही घेऊ शकत साहेब. 2-5 एकरवाला जो शेतकरी आहे नाही त्याला सालातून 4दा किंवा 8 बाऱ्या जर त्याला वखर करायचंय तर ते वखर आणण्याकरता 90,000चं पॉवर टिलर घेणार आहे का तो, पॉवर विटर घेणार आहे का, 25,000चा ब्रश कटर घेणार आहे का तो. शक्य नाही आहे. म्हणून इथे व्हीलिंगची सर्वात महत्वाची भूमिका येते की अशी जी अत्याधुनिक अवजारे आहे ड्रोन पासून पॉवर टिलर, पॉवर विटर, ब्रश कटर, मिस ब्लोअर यासारखे अवजारं आहे नाही आम्हाला गावामध्ये आणावं लागतील. 4-2 पोराच्या टीम तयार करावं लागतील, 4-2 माणसाच्या, आणि आपल्याला ही अवजारे गावात भाड्यानं देण्याची सुविधा करावं लागेल है नाही. आणि मग ही जर सुविधा आपण केली तर खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्याचं हे जे शोषण होत आहे ते शोषण थांबवलं जाईल. तर चला मी तुम्हाला काय करतो, काही मशिनरी दाखवतो की त्या मशिनरी कशा पद्धतीने काम करतायत. आपण फक्त व्हॉट्सअप, यूट्यूबवर पाहतो आणि विसरून जातो, परंतु ते करायचं कसं, त्यात काय अडचणी आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. पण चला पहिले ही अवजारे आपण बघूया.
पर्यटन यात्रा से मिली थी। मैंने फिर लोकल डीलर से कंफर्म किया, फिर उन्होंने मुझे इसके बारे में बताया। फिर मेरे गांव में आके उन्होंने एक डेमो लगाया था, उसके बारे में जानकारी ली। सर उससे पहले जैसे अभी उन्होंने आके आपको डेमो दिया किसका इस्तेमाल ऐसे करना है, लेकिन इससे पहले सर खेती करने में आपको क्या क्या परेशानियों का सामना करना पड़ रहा था? पहले इसमें हम पूरा परिवार काम करता था। जब से बीट 230 BC आया तब से हम जैसे गुड़ाई करते हैं तो उसके लिए 4-5 लोग लगते थे। अभी से एक आदमी 4-5 लोगों का काम 2-3 घंटों में कर लेते हैं। सर BC 230 का इस्तेमाल आप किन किन चीजों के लिए करते हैं? मैम जैसे खेत में गुड़ाई करनी हो उसके लिए इस्तेमाल करते हैं। पहले लोग 3-4 लोग इकट्ठे होकर गुड़ाई करते थे। अभी से एक आदमी 4 लोगों का काम 3-4 घंटों में कर देता है। और जैसे पौधे लगाते हैं हम, उसके चारों तरफ जो घास उगती है उसको उससे तौलिया टाइप बोलते हैं, हम पहाड़ी भाषा में अपने तौलिया बनाते हैं, मतलब क्यारी टाइप बनाते हैं गोल, तो उसके काम भी आता है। उसमें फिर जो भी साइड में घास वगैरह निकलता है वो सारा निकल जाता है। मतलब हाथ से नहीं खोदना, काफी आपको टाइम की बचत है इसमें। स्टील पावर वीडर BC 230 की ऐसी क्या खूबियां हैं जो से आपका वो परफेक्ट पार्टनर बनाती है? इसकी हम एक तो गुड़ाई करते हैं 1 लीटर में 1.5 घंटे के आसपास चलता है। काम ज्यादा होता है, तेल की खपत कम है इसमें, मतलब तेल कम खाता है। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या शेतामध्ये हे स्टील कंपनीचं पॉवर विडर जे ते आपण आपल्या शेतामध्ये आता आपण पाहिलं. मी आता तुम्हाला चालवून दाखवलं आहे. पुन्हा याला 2 गेअर फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स दिलेला आहे. याला आपण वखर, नागर, तिफन, बेडमेकर इत्यादी प्रकारचे आपले इम्प्लिमेंट आपण याला लावू शकतो. हां, पुन्हा तर याच्या मायलेजचं जे आहे की मायलेज 1.5 तासाला 1 लिटर एवढं लागतं. पण ते आपल्या जमिनीवर डिपेंड आहे. या जमीन जर का एकदमच हार्ड आहे त्या जागेवर आपल्याला 1 तासाचा ॲव्हरेज मिळेल. या स्टेबल हँडल आहे, ते आपण खालीवर करू शकतो. आणि आपलं मशीन जे आहे या तर दोन्ही साईडनी आपण ऑपरेट करू शकतो. याला एक PTO पण दिलेला आहे. त्या PTOला आपण रिपर किंवा पोर्टेबल स्प्रेअर वगैरे तो आपण अटॅच करू शकतो. नाही तर पंप आपल्याला जोडता येतो, याला वॉटर लिफ्टिंग पंप, स्प्रेअर जोडता येतो, पुन्हा रिपर जोडता येतो. पुन्हा वखर, नागर जे बेसिक जे आपल्या शेतामध्ये इम्प्लिमेंट जे वापरतो तेवढेच आपल्याला वापरता येतं. वखर, नागर, तिफन, बेडमेकर हे सर्व आपल्याला वापरता येतं. सगळं वापरता येतं याच्यावर. Efficiently. Steel's multi-application brush cutter is the farmer's most trusted companion in accomplishing these tasks speedily and efficiently. 2-stroke, power-packed steel engines make these brush cutters powerful, robust, efficient, durable, and reliable. High engine RPM means high cutting speed, better efficiency, and productivity. This ensures that steel brush cutters complete more work in less time. Robust and merchantable components add to the performance and quality of steel brush cutters. Due to its master lever control, all operations are in one hand, ensuring operator comfort and safety. The high fuel efficiency of steel engines enables these brush cutters to perform various tasks like mowing and gathering grass of any kind, cutting all types of grasses and bushes, harvesting, weeding, and soil cultivation economically, ensuring profitable farming and prosperity for the farmers. तर हे अवजारे मित्र आपण बघितलं. निंदणी, खुरपणी, कोळपणी, पेरणी, वखरणी हे सगळे जे काम आहे, बेड पाडायचे, बेडला भर मारायचे, ह्या सगळ्या कामं ह्या 3 मशीनमध्ये होते. आणि 3 मशीन फक्त गावामध्ये पाहिजे. पॉवर टिलर, पॉवर वीडर आणि ब्रश कटर या 3 जर वस्तू गावात असल्या तर झालं, हे कामच संपलं है नाही. परंतु आता अडचण काय आहे, मार्केटमध्ये 10,000 हजार रुपयात ब्रश कटर भेटतात, चायना मॉडेल है नाही. वापरा आणि फेकून द्या है नाही. अशा पद्धतीचे अवजारं जर आलेले असतील आहे नाही तर काय होणार आहे, तर याचं पूर्ण एक स्ट्रक्चर रेडी करावं लागणार आहे. आपल्या तालुक्यात 50 गावं आहे आणि 50 गावामध्ये जर समजा 500 मशिनरी गेल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, मशीन आहे म्हणजे बिघडणार. मशीन आहे म्हणजे ती कुठंतरी थांबणार. तर मशीन गॅरंटीच्या पाहिजे नाही. मग गॅरंटीच्या मशीन पाहिजे म्हणून CSCनं टाईप केलं आहे स्टीलसारख्या जर्मन कंपनीकडे हे नाही. त्या जर्मन कंपनीचं जे तंत्रज्ञान आहे, अत्याधुनिक अवजारे आहे, त्याची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीची अवजारं आहे का नाही, ज्याची गॅरंटी आणि वॉरंटी सुद्धा आहे.
साहेब 4 आणि 5 वर्षाची गॅरंटी कोणी मशीनची देत नाही. अशा गॅरंटीच्या त्या मशिनरी आहे, परंतु त्या मशिनरीचं सर्व्हिस सेंटर आपल्या तालुक्यात असलं पाहिजे, तर ते अवजारं घेण्यात मजा आहे. आता सर्व्हिस सेंटर घ्यायला जर 10-15 लाख रुपये लागत असेल तर मग ते प्रत्येक विहिरीला शक्य आहे का? आणि मग तिथं रोल येतो शेतकरी उत्पादक कंपनीचा. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या सारखा आपल्याला कॉल करतायत, ग्रुप बनवतायत, सांगतायत ही ट्रेनिंग घ्या. का? कारण या शेतकरी उत्पादक कंपन्या या तुमच्या तालुक्यातल्या सगळ्या विहिरींचं, सगळ्या गावाचं एक प्रकारे व्यावसायिक नेतृत्व करणार आहे, है नाही? मग अशा जर मशिनरी गावागावात आल्या तर त्या मशिनरीचं ट्रेनिंग बी लागल, है नाही? उदाहरणार्थ ते एक ब्रश कटर आहे, है नाही? ते जर आपलं जनरल मी बघितलं बऱ्याच ठिकाणी वापरताना ते आपलं नुसतं असं असं केलं जातं, है नाही? म्हणजे ह्या बाजूला गवत कापलं जातं, रिटर्न जाताना त्याचं पेट्रोल व्हायला जातं, है नाही? अशा अनेक टेक्निक आहे. ह्या टेक्निक शिकवणं गरजेचं आहे, है नाही? पेट्रोल वापरतो कसं, डिझेल वापरतो कसं, रेस किती देतो, 1 नंबरवर काय, 2 नंबरवर काय, पेट्रोलचं कन्झम्पशन कसं वाचवता येईल, या विषयाचं ट्रेनिंग लागल का नाही? आणि असं ट्रेनिंग सेंटर जर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं आपल्या तालुक्यात असेल आणि आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक विहिरीकडे 5 ते 10 अशा मशिनरी असतील आणि तो जर गावात ती भाड्यानं देण्याची व्यवस्था करेल तर हात मळीनं नाही, पाय मळीनं नाही, त्या मशिनी घेऊन हिंडायच्या नाहीये. तुम्ही किती नाही म्हटलं, हे नाही तर 3-4 हजार रुपये रोज कसा बी कमवू शकता. आणि त्याच्यासाठी मात्र या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व व्हावं लागेल. पण तुमचं म्हणणं साहेब आमचं म्हातारं 15,000 रुपये लॅपटॉप घ्यायला देईना, आता हे 2-3 लाख रुपये कसे देतील? ताण कशाला घेता तुम्ही, हे नाही? CSC सोबत ज्या बँका जोडलेल्या आहे त्या का नुसतं गोट्या खेळायला जोडलेल्या आहे का, हे नाही? तर त्याला पण धंदा करायचा आहे. मग ते कसं उभं करायचं त्याचं गॅरंटर CSC व्हायला तयार आहे. परंतु ह्या सिस्टममध्ये तुम्ही काम करायला पाहिजे आणि ते करायसाठी जर तुम्ही तयार असेल तर शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून ही सगळी टीम आपल्यासाठी काम करायला तयार आहे. म्हणून मित्रांनो, हे अवजार आता आपल्याला गावात आणावं लागणार आहे. आणि हे अवजार जर गावात आणायचे असेल तर यासाठी सुद्धा आपण त्या संकल्पनेचं नाव दिलेलं आहे श्रमपूजा. आता श्रमपूजा संकल्पना काय आहे आणि ते करायचं कसं, आता ते शेतकऱ्यांना डोकं कसं लावायचं, त्या मशिनरी कशा डेव्हलप करायच्या, याच्या बाबतीत फेस 1 मध्ये जे व्हीएली आता पहिल्या बॅचमध्ये एक प्रकारे ऍडमिशन घेतील, है नाही? आता जे सध्या चालू आहे ना गुगल फॉर्म, या लिंकमध्ये एक गुगल फॉर्म आहे. या गुगल फॉर्म भरणारे जे व्हीएली आहे, है नाही, त्या व्हीएलींना या गोष्टीचं पुन्हा कंपनीच्या माध्यमातून अधिकृत ट्रेनिंग देण्याचं काम आपण करणार आहे. म्हणून स्टीलच्या कंपनीसारखी अवजारे असतील आणि अजून अत्याधुनिक अवजारे, ड्रोन असतील किंवा अजून कोणती अवजारे असतील, या सगळ्या अवजाराची शृंखला आमच्या व्हीएलीच्या माध्यमातून जर आम्ही गावामध्ये उभी करू शकलो तर मित्रांनो, शेतकऱ्याचं होणारं जे शोषण आहे शेती मशागतीमध्ये आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये याचं भयानक स्वरूप उभा होणार आहे, है नाही? अरे बाबा, एकदा कधी तर असं होतं शेतमालाचा भाव इतका कमी असतो की त्या 4 महिने मेहनत करून कमवलेला शेतमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी त्या शेतमालाचे 50% पैसे मजुरीमध्ये चालले जाते. मग कसं होणार हो, है नाही? कसं होणार शेतकऱ्याचं? आज जर आपण एक छोटं मशीन आणलं आणि त्याला काय म्हणता येईल, त्याला रिपर जर लावलं, है नाही, तर अवघ्या 1,500 रुपये एकरना सुद्धा सोयाबीन शेताबाहेर काढता येते, है नाही? परंतु त्यालाच कधी 3,000 रुपये एकर, कधी 4,000 रुपये एकर खर्च येतो. मग अशा परिस्थितीत ते शेतकऱ्यांना करावं काय, है नाही? बरं, त्याच्यातल्या त्या शेतमजुरीचा जो रेट आहे, समजा उदाहरणार्थ 3,000 रुपये एकर आहे, मग सोयाबीन तुमची पतली असली काय आणि तुमची दाट असली काय, शेंगा भरपूर असल्या काय, शेंगा कमी असल्या काय, जो बिचारा शेतकऱ्याचं काय म्हणता येईल जरा टप्पर खाल्ली त्याच्या सोयाबीन शेंगा कमी लागलेल्या आहे, त्या शेतकऱ्याचं काय हो, कसा येणार शेतकरी याच्यातून वर? शेतकरी जोपर्यंत शेती मशागतीच्या सक्षम व्यवस्था गावामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत शेतकरी कसा येणार वर? शेतकरी याच्यातून वर येणार नाही मित्र हो, जोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याच्या सेवेसाठी अशा सुविधा उपलब्ध करता येणार नाही. आणि अशा सेवा उपलब्ध करण्यासाठी आमचा जो केंद्र चालक आहे, व्हीएली आहे, त्या व्हीएलींना आता पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि मित्र हो, आणखीन एक तुम्हाला सांगतो, शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी ज्या गावात व्हीएली आहे परंतु ॲग्रिकल्चरमध्ये काम करायला तयार नाहीये, अशा गावातला कोणताही व्यक्ती, महिला अथवा पुरुष, त्यांना तुम्ही अप्रोच करा. त्यांना एका दिवसात CSC ID काढून देऊन त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये काम करण्यास आम्ही तयार करू. त्यासाठी तर कोणती परीक्षा द्यावं लागणार नाही, डायरेक्ट CSC ID. पण असं डायरेक्ट भेटणार नाहीये. पहिलं तुम्हाला सिद्ध करावं लागेल का यस मी हे काम करू शकतो, मला हे काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये ज्या लोकांनी गुगल फॉर्म भरले त्या लोकांच्या पुन्हा ट्रेनिंग सुरू होणार आहे, है नाही? आता ह्या डिजिटल ट्रेनिंग चालू आहे, काही प्रमाणात फिजिकल ट्रेनिंग सुद्धा सुरू होणार आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की या कंपनीच्या माध्यमातून अशा अनेक कंपन्याची जी अवजारं आहे या कंपन्याच्या अवजाराचे डेमो सुद्धा आपण गावागावात देऊ शकतो. म्हणून मित्र, या डिजिटल हरित क्रांतीमध्ये सक्षमतेने सहभागी व्हा, पूर्ण मनानं सहभागी व्हा, नकारात्मक विचार काढून बाजूला ठेवा. होईल कसं, जमेल कसं, अशा लोकांसाठी तर दुरून नमस्कार आहे. तर हरकत नाही, परंतु ज्या लोकांना काहीतरी जबरदस्त करायचंय ना त्या लोकांनी सिस्टममध्ये सहभागी व्हा. आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत जोडल्या जा. आणि ज्या तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनी नाहीये, म्हणजे काय, आता तर 13,000 होईल, परंतु या सिस्टममध्ये काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनी जर नाहीये तर वेली मित्र तुम्हाला सूचना आहे, नाही तुम्ही काय करा, इथं खाली आसेफ पटेल आणि उमाकांत आंबोरे यांचे नंबर्स आहे. त्यातल्या उमाकांत आंबोरे सरांना फोन लावायचा आणि विचारायचं की सर, आमचा हा तालुका आहे, याच्यात कोणती कंपनी आहे, कोणती शेतकरी उत्पादक कंपनी आहे. जर कंपनी नसेल तर नवीन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची तयारी करा. त्यासाठी आपली टीम संपूर्ण मदत तुम्हाला करेल. तर मित्र हो, चला आता उद्या भेटणार नाही आपण, है नाही. आपण काय करू आता, जरा ते नाही का जनावर एकदम चारालय मोठं खाऊन घेतं, आहे नाही, आणि नंतर शांतपणे रवंत करतं. तर तुम्हाला मी रवंत करायला थोडा वेळ देतो. आपण आता 3 ट्रेनिंग सेशन लवकर घेतले, असे आपले कमीत कमी 25 ट्रेनिंग सेशन होणार आहे. 25 ट्रेनिंग सेशन नंतर आहे नाही मग आपण खऱ्या कामाला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही काय करा, थोडं ह्या 3 आठवडे आणि हे जे 4 वेबिनार झाले याचं थोडं रवंत करा, थोडा विचार करा, एकमेकांसोबत चर्चा करा, ग्रुपवर चर्चा करा, तो फॉर्म भरा आणि तयारीला लागा. हे आणि तुमच्या डोक्यात काय आहे त्यासाठी काही गोष्टी त्या व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमचा, त्याच्यावर मांडत चाला. आणि तुम्ही जर कोणत्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसेल ॲग्रिकल्चर व्हेलीचा, तर तो जो खाली नंबर्स आहे त्यांना तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, पत्ता टाका. तुम्हाला अपडेट देण्यासाठी आणखीन एका ग्रुपमध्ये ॲड केल्या जातील. तर मित्र, भेटू पुन्हा लवकरच, एक 3-4 दिवसानंतर भेटूया आणि पुन्हा हा ट्रेनिंगचा धडाका आपण सुरू ठेवूया. धन्यवाद.